गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मी सूरज गोडे मनपूर्वक स्वागत करतो. श्रोत्यांनो, गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात आपण नवनव्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो आणि त्यांच्याकडून ते करत असलेल्या कार्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्नही करतो. श्रोत्यांनो, आज आपल्यासाठी थोडा एक वेगळा विषय घेऊन येत आहोत. कारण महाराष्ट्र शासनाद्वारे 1 जानेवारी ते 31 जानेवारी या काळामध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना सर्वत्र साजरा केला जातो आहे आणि शासनाच्या वतीनं जनजागृती मोहीम सुद्धा राबवली जात आहे. तर आज आपण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वाशिम येथे आलो आहोत आणि रस्ता सुरक्षा जो महिना आपण साजरा केला जातो आहे त्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित पाहुणे म्हणून विनोद घनवट, मोटार वाहन निरीक्षक वाशिम हे आलेले आहेत. घनवट साहेब, सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर, शासनाच्या वतीनं सध्या 1 जानेवारी ते 31 जानेवारी रस्ता सुरक्षा माह चालू आहे. सर, थोडं याविषयी आपण जर आपल्या श्रोत्यांना जर सजग केलं तर ही मोहीम कशा पद्धतीने राबवली जाते याविषयी आपण काय अधिक सांगाल सर? नक्कीच. रस्ता सुरक्षा म्हणजे तसं विचार केला तर ही सामाजिक सुरक्षा आहे. सामाजिक यासाठी म्हणायचं की समाजामध्ये वेगवेगळे घटक असतात की जे रस्त्याचा वापर करतात. जसं पादचारी असेल, सायकल स्वार असेल, दुचाकी स्वार असेल, कार चालक असेल, अवजड वाहन चालक असेल, असे वेगवेगळे वाहन चालक त्या रस्त्याचा वापर करत असतात आणि त्या रस्त्याचा वापर करत असताना काही अनावधानाने चुका होऊन अपघात होतात आणि त्या अपघातामध्ये वेगवेगळे लोक मृत्युमुखी पडतात. शासनाची आर्थिक हानी होते, कुटुंबाची वैयक्तिक हानी होते आणि अशा वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतं. तर हे सगळं टाळण्यासाठी शासनातर्फे हा उपक्रम पूर्वी 7 दिवस असा राबवत होतो, रस्ता सुरक्षा सप्ताह. त्यानंतर पंधरवडा म्हणून आम्ही सुरुवात केली. त्यानंतर आता आजकाल आम्ही पूर्ण महिनाभर वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्या रस्ता सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळे व्याख्यानं देणं, वेगवेगळ्या शाळा लेवल, कॉलेज लेवलला, तसेच वेगवेगळे पत्रके वाटणे, चौकात सभा घेणे, हेल्मेट रॅली असेल, सीट बेल्ट साठी जनजागृती असेल, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. ड्रायव्हर जे असतील त्या चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही पूर्ण महिनाभर निरंतर करत असतो. आता हे करण्यापाठीमागचा उद्देश म्हणजे असा की लोकांनी रस्त्यावर वाहन चालवताना त्यांना नियमांची माहिती असावी आणि नियमांच्या माहितीबरोबरच त्यांनी त्याचं पालन करावं. पालन यासाठी की अपघात ज्यावेळेस होतात त्यावेळेस ते अचानक घडतात म्हणून त्याला अपघात म्हणतात, ॲक्सिडेंटल. पण अपघात झाल्यानंतर चुका कळून उपयोग नाहीये, कारण अपघात जर आपल्याला टाळायचे असतील तर आपल्याला रस्त्यावरचे नियम माहिती असणं गरजेचं आहे, त्याचा वापर करणं असणं गरजेचं आहे. आणि हे करण्याचं कारण म्हणजे असं की भारतामध्ये दरवर्षी जवळपास 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडतात फक्त अपघातामध्ये आणि ही खूप भयानक स्थिती आहे. म्हणजे तसा विचार केला तर आपण मध्यंतरी कोरोनाला असं म्हणायचो आणि खूप लोक मृत्युमुखी पडले वगैरे असं, पण ते पूर्ण जागतिक पातळीवर ज्यावेळेस त्याचा हे झाला, उहापोह झाला किंवा त्याचं खूप चर्चा झाली म्हणून ते जास्त चर्चेत आलं. पण स्लो पॉइझन ज्याला म्हणतो आपण की एकदम हळुवारपणे ज्याला विघातक आहे, तसं हे अपघाताचं दृश्य आहे. म्हणजे 1.5 लाख लोक जर दरवर्षी मरणार असतील असं जर विचार केला तर भारताची किती मोठी हानी होते हे आपल्याला विचार पण करवत नाहीये. आणि ही सगळी हानी टाळावी म्हणून साठी शासनाने हे लोकांची उजळणी व्हावी, लोकांनी त्याच्याबाबत जागृत व्हावं आणि अपघात टाळावेत, या अनुषंगाने हे उपक्रम राबवतात रस्ता सुरक्षा. सर, आपण अगदी उत्तमरित्या सांगितलं की नेमकं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं या महाचं. सर, तुम्ही आता उल्लेख केला होता की वाहतूक सुरक्षितता एक समाजातील एक महत्त्वाचा एक घटक आहे. कारण आपण बघतोय की एखादा जर अपघात झाला तर जीवितहानी होतं, त्यासोबतच तुमच्या मालमत्तेची सुद्धा हानी होतं. तर यापासनं जोही वाहनधारक आहे त्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे आणि शिकायचं असेल तर वाहतूक नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. पण बऱ्याचदा आपण असं बघतो सर की सामान्य माणसाला, म्हणजे जो शिक्षित मनुष्य आहे त्याला सुद्धा वाहतुकीचे नियम माहिती नाहीये की मग रस्त्यानं चालताना कशा पद्धतीने चालावं, कुठल्या बाजूनी चालावं, याविषयी आपण अधिक कसं सजग कराल आपल्या श्रोत्यांना? नक्कीच. पूर्वीच्या काळी वाहनांची संख्या खूप कमी होती. त्यावेळेस रस्त्याने चालताना नेहमी असं शाळेत सांगितलं जायचं की रस्त्याने नेहमी डाव्या बाजूने चालावं.
पण जशी जशी वाहनांची संख्या वाढत गेली तसं तसं त्यामध्ये थोडेसे बदल करण्यात आलेले आहेत. शहरी भागात जर आपण बघाल तर फुटपाथ असतात. फुटपाथ जिथे असेल त्या ठिकाणी आपण रस्त्याच्या डाव्या बाजूने फुटपाथवरून चालू शकतो. पण जर फुटपाथ नसेल तर तुम्ही रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावं. याचं कारण असं की आजकाल वाहनांची संख्या वाढल्यामुळं जर आपण डाव्या बाजूने चाललो तर आपल्या पाठीमागून येणारं वाहन कधी आपल्याला धडक देते आणि अपघात होऊन आपण त्याच्यात बळी पडतो हे समजत नाही. तेच जर आपण उजव्या बाजूने चाललो तर उजव्या बाजूने चालताना आपली राईट हँड ड्राईव्ह असल्यामुळे आपल्याला समोरून येणारं वाहन दिसतं. प्लस रहदारीचं जे काही वाहनांची हालचाल आहे त्याच्याबाबत आपल्याला अंदाज घेऊन आपल्याला सावधगिरी घेता येऊ शकते. म्हणूनसाठी आपण जर फुटपाथ असेल तर डाव्या बाजूने चाला, जर फुटपाथ नसेल तर उजव्या बाजूने चालावं. जर फुटपाथ नसेल तर येणाऱ्या गाडीच्या विरुद्ध दिशेने आपण चालायचं. म्हणजे सामान्य भाषेमध्ये जर सांगायचं झालं, बऱ्याचदा रस्ता ओलांडताना सुद्धा सामान्यतः जनतेची एक गफलत होतं, तर तिथे पण त्यांनी काय काळजी घ्यायला हवी. ओके. आता रस्ता ओलांडताना बघा असं म्हणलं जातं की एक त्रिसूत्री नियम येतो, थांबा, पहा आणि मग रस्ता ओलांडा. पण मग आता लोकांना एवढंच माहिती आहे की थांबलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि ओलांडला पाहिजे. पण बघताना जनरली चूक काय होते की आपण कोणत्या बाजूला अगोदर बघितलं पाहिजे. तर आपली राईट हँड ड्राईव्ह असल्यामुळे आपल्याला पहिला अप्रोच हा आपल्या उजव्या बाजूने येणाऱ्या गाडीचा होणार असतो. आणि लोक चुका काय करतात की रस्त्यावर निघलं की डाव्या बाजूकडे बघतात आणि रस्ता ओलांडायला सुरू करतात. त्याच वेळेस उजव्या बाजूने येणारं वाहन आपल्याला धडक देतं आणि आपले अपघात होतात. म्हणून थांबा, पहा आणि ओलांडा ह्याचा जर विचार केला तर रस्ता ओलांडताना नेहमी थांबायचं, अगोदर उजव्या बाजूला बघायचं, नंतर डाव्या बाजूला बघायचं आणि नंतरच रस्ता ओलांडायचा आहे. म्हणजे आपण सांगता सर, रस्ता ओलांडताना उजवीकडे बघा, डावीकडे बघा आणि जीवनाचा आनंद घ्या एका पद्धतीने आपल्याला असं सांगायचं आहे. कारण सुरक्षित प्रवास, आनंददायी आपला एक प्रवास असला पाहिजे. बऱ्याचदा आपण असं बघतोय सर की हल्ली लहान मुलांच्या हातामध्ये, म्हणजे जी अगदी तरुण वयात मुलं आहेत त्यांच्या हातामध्ये गाडी आलेली आहे आजकाल. आणि छोट्या छोट्या कामांसाठी सुद्धा गाडीचा उपयोग होऊ घातला आहे. ज्यांच्याकडे लायसन्स सुद्धा नाहीये अशा मुलांच्या हातामध्ये गाडी आहे. तिथे मला वाटतं पालकांची पण जबाबदारी फार महत्त्वाची आहे. आजकाल जो एक न्यूक्लिअर फॅमिली झाली आहे तिथे मध्ये जो पालक आहे तो आपल्या मुलांचं हट्ट अगदी लवकरच जे मागितलं जातं ते दिलं जातं त्याला. पण मला वाटतं कुठेतरी पालकांची एक सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे की योग्य वयामध्येच त्यांच्या हातात गाडी गेली पाहिजे. तर तुम्ही कशा पद्धतीने सांगाल आपल्या पालकांनाही तुम्ही कधी सजग कराल? तर पालकांच्या जबाबदारीचा जर विचार केला तर याच्यामध्ये दोन घटक पडतात. एक म्हणजे आपली मुलं लहान असताना आपण शाळेत पाठवताना ती एक जबाबदारी, आणि जी मुलं किशोरवयीन वयात किंवा एकदम कॉलेज लेवलला आलेली आहेत त्यांच्या बाबतची जबाबदारी. अशी दोन वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी. तर पहिलं जी म्हणजे लहान शाळेंच्या बाबतीतलं जे मी सांगाल तर आजकाल असं झालंय की मोठ्या स्कूल बसेस ज्या आहेत त्या प्रत्येक स्कूलला शक्य नाही आहेत. मग अशा वेळेस स्कूल काय करतात की ते प्रायव्हेट रिक्षा आणि प्रायव्हेट ज्या 6 सीटर वगैरे आहेत त्याच्यामध्ये इतकी मुलांची गर्दी करून घेऊन जातात की जे आपल्याला पाहत पण नाही, अक्षरशः कोंबले जातात. आणि महत्वाचं कारण म्हणजे काय की शाळेला बस परवडत नाही किंवा मग शाळेची फी कधी कधी परवडत नाही पालकांना, सामान्य लोकांना. मग अशा वेळेस ते अशा वाहनांचा आधार घेतात. पण त्या अशा वाहनांचा आधार घेऊन 100-200 रुपये वाचवण्याच्या नादात ते आपल्या मुलांचं जीव धोक्यात घालतायत. आणि असं तुम्ही आजकाल न्यूजमध्ये बऱ्याच बघत असाल की 6 सीटरमधून डायरेक्ट छोटा मुलगा डायरेक्ट खाली पडलाय वगैरे असे. आता आमच्या विभागाचा विचार कराल तर मोठ्या स्कूल बस परवडत नाही. मग छोट्या ज्या ओमनी आहेत किंवा मग छोट्या ज्या 6 सीटर आहेत मग त्यांना तुम्ही परवाना देत नाही. पूर्वीच्या काळी सुरू केले होते, मध्यंतरी ते बंद केले होते काही कारणास्तव, सुरक्षेच्या कारणास्तव. पण त्याच्यात अपग्रेड करून सध्या नवीनच GR काढलेला आहे आणि तुम्ही 6 सीटर जरी असेल तरी त्याला स्कूल बसचा परवाना घेऊन तुम्ही रितसर की त्याच्यामध्ये नॉर्म्स ठेवलेले आहेत. त्यात कॅमेरा असणं गरजेचं आहे, GPS असणं गरजेचं आहे, त्याला सुरक्षित बॅग ठेवण्यासाठी हे असणं गरजेचं आहे, जेणेकरून मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे उपाययोजना केलेल्या आहेत. तर पालकांना मी या ठिकाणी एवढं सांगू शकेल की शाळेमध्ये मुलांना पाठवताना तुम्ही त्यांना अशा अनधिकृत रिक्षा किंवा कॅपॅसिटीपेक्षा जास्त आहेत अशा ठिकाणी तुम्ही त्यांना पाठवू नका. कारण याचा तोटा असा होतो की अपघात होते वेळीस कोणता मुलगा कधी पडेल आणि कधी त्याला इजा होईल याची काही गॅरंटी नाही, सांगता येत नाही. म्हणून सर्व पालकांना सर्वप्रथम लहान मुलांच्या बाबतीत मी हे सांगेल की सर्वांनी अधिकृत स्कूल बसमध्ये पाठवावं, अन्यथा आपल्या अधिकृत जे शाळेनी बसेस दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाठवावं. दुसरं, कॉलेजच्या मुलांच्या बाबतीत म्हणा, जसं तुम्ही म्हणला की आजकाल मुलांच्या हातात गाडी दिली वगैरे जाते, प्रत्येक पालकाची इच्छा असते.
माझ्या मुलाला गाडी चालवता यावी, त्यांनी मला कुठेतरी घेऊन जावं आणि त्यांनी कॉलेजला गाडीवर जावं, किंवा कधी कधी मुलांच्या हट्टापायी सुद्धा ह्या अशा गोष्टी केल्या जातात. आता हट्ट म्हणाल तर हट्टाचं कारण असं झालंय की पूर्वी नाही म्हणायची एक पद्धत होती आणि मुलांना ती सवय होती, म्हणजे पालक नाही म्हणायचे आणि मुलं ऐकायचे सुद्धा. पण आजकाल मुलांना नाही हा शब्द ऐकणं म्हणजेच अवघड होऊन बसलंय. मग अशा वेळेस त्या पालकांची जबाबदारी जर म्हणाल, 18 वर्ष वय होईपर्यंत त्याच्या हातात गाडी देऊ नये पालकांनी, असं मी आवाहन करेल. त्याचं कारण असं, 18 वर्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याची बौद्धिक क्षमता तेवढी प्रगल्भ झालेली नसते. आणि म्हणून ज्यावेळेस आपण त्याला गाडी हातात देतो, अचानक रोडला गाडी चालवत असताना अचानक जर एखादं दुसरं वाहनमध्ये आलं, एखादा पादचारीमध्ये आला, किंवा एखादं जनावर म्हणा, किंवा एखादं कुत्रा, आजकाल भटके कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे, असं जर एखादं अचानक मध्ये आलं तर त्याला तो निर्णय घेण्याची क्षमता त्यामध्ये वाढ झालेली नसते. मग अशा वेळेस त्या वाढ झालेली नसल्यामुळे तो ब्रेकही दाबू शकत नाही, काही होत नाही आणि अपघात होतो आणि मृत्युमुखी पडतो. तर हे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की 18 वर्ष लायसन्ससाठी जी वयोमर्यादा ठेवलेली आहे त्याचं काहीतरी तांत्रिक कारण आहे, जेणेकरून ती प्रगल्भता त्यामध्ये आलेली असते, निर्णय घेण्याची क्षमता आलेली असते आणि मग त्या वयानंतर जर त्याला गाडी जर हातात दिली तर तो सुरक्षितरित्या वाहन चालवू शकतो. म्हणून पालकांना हे पण मी आवाहन करेल की 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मुलांच्या हातात गाडी द्या. त्यामध्ये दंडात्मक तरतूद आहे आणि जर 18 वर्षाखालील जर मुलांनी अपघात केला आणि जर काही गंभीर दुखापत किंवा जर काही मृत्युमुखी पडलं तर त्यामध्ये पालकांना शिक्षा होऊ शकते. आणि नुकतंच जे पोर्शे प्रकरण जे झालं होतं, अल्पवयीन मुलगा होता, त्यामध्ये आईवडिलांना शिक्षा झाली, ते तुम्ही नुकतंच बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीने कायदा असं सांगतो की अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देऊ नका, दिल्यास आणि अपघात झाल्यास पालकांना या सर्वस्वी जबाबदार धरलं जातं आणि त्यांना याची शिक्षा होते आणि दंडात्मक कारवाई पण होते. आपण बऱ्याचदा बघतो की तुम्ही एवढं सगळं सांगितलंय, पालक सुद्धा सजग असतात, पण तरीही मुलांच्या हट्टापायी त्यांना त्या गाड्या दिल्या जातात, त्यांना सगळं सांगितलं जातं. तुम्ही आता एक सांगितलं की लहान मुलांच्या हातामध्ये आलं की लहान मुलांमध्ये एक सेन्स ऑफ ह्युमर नसतं, गाडी कशा पद्धतीने चालावं नियमांची त्यांना माहिती नसतं. जर वयाचा आणि आपण अपघाताचा जर असा संबंध जोडला तर तो कशा पद्धतीने आपण विसरू ते आपल्या श्रोत्यांना सांगाल? आता वयाचा आणि अपघाताचा, आता बऱ्याचदा असं बघतो आपण, गाडी पार्क करतो किंवा टू व्हीलरवरती जर लहान मुलाला आपण पुढे घेऊन बसलो, बरोबर, एक मानसिकता असते लहान मुलाची. मुलं म्हणजे पालकांचं अनुकरण करणारे हे असतात, ते जसं पालक वागतील तसंच मुलं करतात. लहान मुलं ऑब्झर्व करत असतात पालक कशी गाडी चालवतात, रेसला धरतात, मग ते मूठ पिळतात, मग गाडी पुढे पळती, बरोबर. त्याच पद्धतीने जर कार असेल तर कारमध्ये स्टेअरिंग हलवतात, गिअर चेंज करतात. बऱ्याच वेळा गाडी पार्क करतो किंवा आपण टू व्हीलरवर बसलेला असतो, गाडी सुरू असते, लहान मुलगा पुढे असतं, आपण थोडं बेसवाद असतो आणि लहान मुलगा अचानक ती रेस करून देतो गाडी आणि अचानक गाडी पुढे चालली जाते. मग अशा वेळेस त्यांना त्याची कल्पना नसते. म्हणून अशा छोट्या छोट्या काळजी आपण घेतल्या पाहिजे, कारण ते लहान मुलं आहे, शेवटी ते तुमचं अनुकरण करणार आहे. पण ते अनुकरण करते वेळी तुम्ही त्याला जागृत करणं गरजेचं आहे, वेळोवेळी त्याला नियम सांगून देणं गरजेचं आहे. गाडी जरी उभी असली, बऱ्याच वेळा आपण गाडी गिअरमध्ये उतारायला असते, चढायला असते, गिअरमध्ये टाकून ठेवतो जेणेकरून गाडी मागे येऊ नये, पुढे जाऊ नये. बऱ्याच वेळा मुले तिथे जातात, अनलॉक करतात, गिअर चेंज करतात आणि गाडी मागे येते किंवा पुढे येते आणि असे अपघात झालेले आहेत. तर मुलांना त्याच्याबाबत जागृत करणं गरजेचं आहे. पालकांनी घरी असल्यानंतर मुलांना त्याच्याबद्दल, वाहनाबद्दल माहिती देणं गरजेचं आहे. हे केलं पाहिजे, हे असं नाही केलं पाहिजे, 18 वर्षानंतरच गाडी चालवली पाहिजे, त्याची अशी कारणं आहेत, नाही केले तर असे तोटे होतात, शिक्षा होते, दंड आकारला जातो. अशा पद्धतीचे जर संवाद पालकांनी मुलांबरोबर नेहमी ठेवला तर मुलं जसे वाढत जातात तसे तसे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडत जाते आणि ह्या अपघातापासून ते वाचू शकतात. सर, आपण बघतो की अपघाताचं प्रमाण साधारणतः रात्रीच्या वेळी जास्त असतं, तर याचा आपण कशा पद्धतीने म्हणजे विस्तृतरित्या सांगाल की रात्री नेमकी आपल्या वाहनधारकांनी कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला हवी? आता तसं विचार करेल तर मी म्हणेल की रात्री प्रवास करूच नाही. त्याचं कारण असं की रात्री प्रवास करताना आपण जनरली जेवण करून निघलेला असतो, त्यामुळे आपला पूर्ण रक्तप्रवाह हा सगळा पचनाकडे चाललेला असतो आणि बाकीचे जे अवयव आहेत ते त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे आपलं ड्रायव्हिंगकडे किंवा वाहन चालवताना पूर्णतः लक्ष राहत नाही. तर बऱ्याच वेळा असंही होतं की आपण जेवलेलो पण नाहीये तरी पण चाललो, तरी पण अपघात घडतात. मग असं का होतं? झोप येते आपल्याला, कारण हे नैसर्गिक आहे की रात्री झोप येते. तर त्यात एक साधारणतः 2 म्हणजे रात्रीचे 2 ते पहाटे 4
हा कालावधी असा आहे की तुम्ही किती दिवसभर झोपलेले असला किंवा जेवण जरी नसलं केलेलं, काही नसलं केलेलं, तरी 2 ते 4 या कालावधीत तुम्हाला डुलकी लागते म्हणजे लागतेच. अशी छोटी छोटी कारणं आहेत. दुसरं, रात्री प्रवास करत असताना बऱ्याचदा असं होतं की लाईट जे आहेत अप्पर डिप्पर, तर लोकांना माहितीच नाही की अप्पर काय असतो, डिप्पर काय असतो. आणि नुसतं अप्पर डिप्परच नाही तर आजकाल डॅझलिंग लाईट, नवीन अशा डोळ्यावर चमकणारे लाईट लोक सर्रासपणे वापर करत आहेत. आम्ही त्याच्यावर कारवाई पण करतो, दंडात्मक कारवाई पण करतो. पण दंडात्मक कारवाई केली तरी ते पुन्हा तसे लाईट बसवतात, कारण ते म्हणतात की आम्हाला दिसत नाही वगैरे. ही झाली कारणं. पण ज्यावेळेस ती लाईट समोरच्याच्या डोळ्यावर पडते त्यावेळेस त्याला पूर्णतः तो ब्लाइंड होतो आणि त्याला अजिबात समोरचं काही दिसत नाही, आणि अशा वेळेस पण अपघात घडतात. आता तिसरं कारण सांगायचं म्हटलं तर लोक बऱ्याच वेळा संध्याकाळच्या वेळेस पार्टीला बसतात, दारू वगैरे पितात, इतर नशा करतात, आणि नशा करून वाहन चालवणे म्हणजे हे डायरेक्ट सुसाईड करण्यासारखं आहे. म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे, तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे म्हणा, किंवा तुम्हाला हे असे सगळे पार्टी, हे असे उद्योग करायचे, तर तुम्ही सुरक्षितरित्या करणं गरजेचं आहे. ती सावधानता बाळगणं गरजेचं आहे. तुम्ही जर असं नशापान करून जर गाडी चालवणार असाल तर तुम्ही नक्कीच एखाद्या अपघाताला सामोरे जाता. त्यामुळे नशापान करून कुणीही गाडी चालवू नये. रात्रीच्या वेळी शक्य झालं तर प्रवास टाळावा. खूपच गरज नसेल, म्हणजे आज खूपच आवश्यकता आहे आणि खूपच गरजेचं काम आहे, तर अशा वेळेस रात्री चालवताना 2 तासांनी कंपल्सरी गाडी थांबवावी, गाडीच्या खाली उतरावं, गाडीला एक फेरफटका मारावा, पाणी प्यावं, चहा असेल तर चहा प्यावा आणि पुढचा प्रवास करावा. म्हणजे 2 तासांनी इंटरव्हल घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, सगळ्यात महत्त्वाचं असते, आपला जर अपघात टाळायचा असेल, जर आपण टू व्हीलर चालवत असेल तर आपल्याला हेल्मेट बाळगणं अत्यावश्यक आहे. ते ड्रायव्हरनंच नाही तर जो आपला को-सीट धारक असतो त्याने सुद्धा हेल्मेट घातलंच पाहिजे. जर 4 व्हीलर धारक जर असेल तर आपण सीट बेल्टचा उपयोग केलाच पाहिजे. याविषयी आपण बघतोय की समाजामध्ये जेवढी सजगता हवी आहे तेवढी सजगता नाही आहे. हेल्मेट सुद्धा घालण्याचं प्रमाण अत्यल्प आहे अगदी, आणि सीट बेल्ट सुद्धा कशाला लावायचा हे सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्याविषयी आपण कसं सजग करायला ना? आता हेल्मेटचं जर म्हणाल तर छोटंसं उदाहरण म्हणजे प्रत्येकाकडे आजकाल मोबाईल आहे, बरोबर. मोबाईल घेतला की घेतला आपण लगेच स्क्रीन गार्ड लावतो त्याला, का? त्याच्या स्क्रीनवर स्क्रॅच नाही पडले पाहिजे. पण जो मोबाईल आपल्यासाठी वापरणार आहे, आपलं एवढं मोठं डोकं, एवढा मोठा सीपीयू, ज्याच्यावर आपलं पूर्ण शरीर चालू आहे, पूर्ण शरीराचं नियंत्रण तिथून चालू आहे, त्याच्या सुरक्षेसाठी आपण काहीच काळजी करत नाही. बर, आता हेल्मेट घातल्याने मला मान दुखते किंवा मग केस गळती होते, असे वेगवेगळे गैरसमज आहेत. पण जोपर्यंत कुठलीही एखादी गोष्ट आपण अडॉप्ट करत नाही तोपर्यंत हा त्रास होणारच आहे. पण केस गळती होणे किंवा मान दुखणे, मला जमतच नाही, हे सगळे गैरसमज आहेत. तुम्ही एकदा, कारण कसं आहे, कुठल्याही बदलाला सामोरे गेले की तुम्हाला त्रास होणारच. हा बदलच आहे. तुम्ही वापरत नाही, तुम्ही अचानक वापरायला लागले म्हणजे हा बदलच आहे, आणि बदलाला सामोरे जायचं म्हणजे तुम्हाला त्रास होणारच आहे. पण एकदा बदल अंगवळणी पडला की मग तो आपल्या सुरक्षिततेसाठी आहे. त्यामुळे कंटिन्युअस जर हेल्मेट वापरलं तर नक्कीच अपघातामध्ये जी बळी पडतात ना त्याचं प्रमाण कमी होईल. कारण आज जर अपघाताचं विश्लेषण केलं तर 100 अपघातापैकी जवळजवळ 80 अपघातामध्ये टू व्हीलरवाले लोक मृत्युमुखी पडतात किंवा त्यांना गंभीर इजा होते. कारण ते छोटं वाहन आहे. मोठ्या वाहनाच्या याच्यात आलं की ते साहजिकच छोट्या वाहन, आणि मग छोट्या वाहनावरचा जो स्वार आहे किंवा जो चालक आहे त्याच्या डोक्याला जर छोटीशी जरी इजा झाली तरी तो मृत्युमुखी पडतो. म्हणजे आजचं जे अपघाताचं जर विश्लेषण बघितलं तर सगळ्यात जास्त जागरूक होणं हे टू व्हीलरवाल्यांनी गरजेचं आहे, आणि हेल्मेट घालणं गरजेचं आहे. आता हेल्मेट बरोबर सीट बेल्ट. कारमध्ये प्रत्येकाच्याच घरी आजकाल शेवटी प्रगत तंत्रज्ञान आहे, भौतिक प्रगतीकडे आपण वाटचाल करतोय, आणि ह्या प्रगती करत असताना आजकाल प्रत्येकाच्याच घरात जवळपास 4 व्हीलर आहे. त्याच्याकडे जरी नसेल तर मित्रपरिवाराकडे आपण जनरली प्रवास करतो. हा प्रवास करत असताना सीट बेल्ट जर तुम्ही लावला नाही तर आज प्रत्येक गाडीमध्ये, पूर्वी एअरबॅग नव्हत्या, आता मॅन्युफॅक्चरर जे आहेत त्यांनीच एअरबॅग प्रोव्हाइड केले आहेत. म्हणजे तुम्ही साधं मॉडेल घेतलं तरी सुद्धा ते अपघाताच्या दृष्टीनेच प्रोव्हाइड केलेले आहे. पण मग सीट बेल्ट जर वापरलं नाही तर तुमची एअरबॅग ओपनच होत नाही. त्यामुळे सीट बेल्ट वापरणं खूप अनिवार्य आहे. बरं, आता बऱ्याचदा असं होतं की फक्त ड्रायव्हरच सीट बेल्ट वापरतो, तर ते शेजारचा को पॅसेंजर वापरत नाही, मागचे बसलेले वापरत नाही. पण असं नाहीये की फक्त ड्रायव्हरनी वापरावं. गाडीत जेवढेही प्रवासी बसले प्रत्येकाने सीट बेल्ट वापरणं आवश्यक आहे. कारण सीट बेल्ट जर नाही वापरला, अचानक समोरून एखादं वाहन आलं, ब्रेक दाबला,
ड्रायव्हरने सीट बेल्ट लावला म्हणून ड्रायव्हर वाचेल, पण को पॅसेंजर जो बसला तो डायरेक्ट त्याचं डोकं काचेला धडकेल आणि गंभीर इजा होईल किंवा डायरेक्ट काचेमधून डायरेक्ट बाहेर पडूनही वेगळ्या अपघाताला बळी पडू शकतो. त्यामुळे ड्रायव्हर बरोबरच को पॅसेंजर किंवा मागे बसलेले पॅसेंजर जे आहेत त्यांनी सुद्धा सीट बेल्ट लावणं तितकंच गरजेचं आहे. वाहन तुमचं कितीही महागडं असलं आणि कितीही मोठं असलं तरी पण सीट बेल्ट अत्यावश्यक आहे म्हणजे आहे. त्यामुळं टू व्हीलर चालकांनी कंपल्सरी हेल्मेट वापरण्याची सवय लावावी, कार चालकांनी कंपल्सरी सीट बेल्ट वापरण्याची सवय लावावी. आता आपल्या एकूण भारताचा जर विचार केला तर मी जी नॉर्थ साईडची जी राज्य मी बघितली किंवा मी जिथं प्रवास केला त्या ठिकाणी मी एक अनुभवलं की तिथल्या लोकांनी स्वतःमध्ये एक तो स्वीकार केलेला आहे आणि अंगीकारलंय की आपल्याला हेल्मेट वापरायचंच आहे. मग तो टू व्हीलरच्या पुढे बसणारा असो किंवा मागे बसणारा असो, आणि कंपल्सरी तिथले लोक वापरतात हेल्मेट. म्हणजे पुढे बसणाराही वापरतो आणि मागे बसणाराही वापरतो. पण ते जर महाराष्ट्राचा विचार केला तर तसं दिसत नाही चित्र. आणि आपण जर कंपल्सरी केलं तर लोक लगेच आरडाओरडा करतात. तर लोकांनी तो करू नये, कारण तो त्यांच्या सुरक्षिततेसाठी आहे. कारण तुम्ही सुरक्षित प्रवास कराल आणि अपघात कमी होतील एवढाच आमचा उद्देश आहे. आम्ही दंडात्मक कारवाई करतो त्याचं कारण वेगळं, कारण शेवटी अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. मग त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण राहिलं पाहिजे. सर्वांना मी आवाहन करेल की सर्वांनी टू व्हीलर चालवताना हेल्मेट वापरावं आणि कारमधून प्रवास करताना सीट बेल्टचा वापर करावा. रस्त्याने चालत असताना जर आपण आपली सुरक्षा केली तर निश्चितच आपली एक प्रकारची ती जीवन रक्षा असेल. सर, आपण बरेचदा बघतोय की तुम्ही हेल्मेटची सांगितलंय, सीट बेल्टची सांगितलंय, पण हल्ली आजकाल मोबाईलचा अतिवापर होतोय आणि मोबाईल चालवताना सुद्धा आपण बघतोय की टू व्हीलर जो धारक असतो तो कानाला मोबाईल लावून गाडी चालवतोय किंवा जो फोर व्हीलर धारक सुद्धा. तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही दंडाचं सुद्धा प्रावधान सांगितलंय, पण तरी दंड सुद्धा करून सुद्धा ही मानसिकता का नेमकी जात नाहीये आपल्या समाजातली, त्याविषयी तुम्ही काय सांगाल सर थोडक्यामध्ये? आता हे बघा, परिवहन विभागात कामकाज करताना मला एक जाणवलेली गोष्ट की आम्ही दंड आकारतो म्हणून लोक आम्हाला काही चांगलं म्हणत नाहीत, पण आमचा दंड आकारण्यामागचं कारण ते समजून घेत नाही. दंड आकारणे हा आमचा काही उद्देश नाही, किंवा मी घरातून निघताना मला दंड आकारायचा आणि याला दंड आकारायचा त्याच्याकडनं हे करायचं हा काही उद्दिष्ट नसतो. पण वाढत चाललेले अपघात आणि त्याचे विपरीत होणारे परिणाम याला सामोरं जाणं हे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना दिवसेंदिवस त्रासदायक होत चाललंय. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मी तर नियम पाळत होतो, मी तर सगळेच नियम पाळले, मी हेल्मेट वापरला, मी सीट बेल्टही वापरला, मी पायी चालताना योग्य नियमांचा वापर केला, तरी पण माझा अपघात झाला. मग अशा वेळेस काय होतं की आपण दुसऱ्याच्या चुकांना बळी पडतो. म्हणून मग शासनाने ह्यावर कुठेतरी नियंत्रण असलं पाहिजे आणि कुठेतरी लोकांनी नियमांचं पालन करावं, म्हणून ही दंडात्मक त्याचा वापर करतो. आता हे सगळं बघत असताना लोक नियमांचं पालन करत नाहीत, तर मग त्यांनी काय केलं पाहिजे? तर आता नियमाबद्दल सांगाल ना, तर छोटे छोटे नियम असतात आणि ते नियम म्हणजे रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे साईनबोर्ड्स असतात. त्या साईनबोर्ड्स थ्रू रस्ता आपल्याशी बोलत असतो. मग आपल्याला काय करायचं असतं? फक्त ती एकदम माहिती करून घेतली ते साईनबोर्ड की आपल्याला कायमच्या लक्षात राहतात आणि आपल्याला त्यांचा फक्त वापर करायचा आहे. बऱ्याचदा सामान्य माणसाला असं होतं की एखाद्या ठिकाणी नवीन शहरात जातो आणि तिथं गाडी पार्क करतो, बरोबर. नंतर ट्रॅफिकवाले पोलीस कर्मचारी येतात, दंडात्मक कारवाई करतात आणि नंतर परत आरडाओरडा करतो आपण, तुम्हाला कळत नाही का, हे केलं ते केलं. पण यावेळी हे नाही बघत आपण की त्या ठिकाणी ते साईन लावलेले आहे. मग ते साईन हे नो पार्किंगचं आहे. मग आपल्याला जर ते साईन माहिती असेल तर आपण त्या ठिकाणी गाडी लावू का? नाही लावणार. मग तुम्ही इतर वेळी रील्स बघण्यासाठी एक तास घालवता. मग हे रस्त्यावरचे चिन्ह एकदा फक्त बघायचे आणि समजून घ्यायचे. 15-20 मिनिटं तुम्ही त्याच्यावर घालू शकत नाही का? आणि जे आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आहे. पण आजपर्यंत असं कोणी केलंय का की मोबाईलवर रील बघण्यापेक्षा रस्ते वाहतुकीच्या नियमांची उजळणी केली आणि आपल्या मुलांनाही उजळणी करून घेतली? असं किती वेळा होतं? म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्ही तरी उजळणी केली का आपल्या घरी? शेवटी सगळ्यांच्या सुरक्षिततेचाच भाग आहे हा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण जेव्हा त्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं तेव्हा मग आपल्याला त्याची इंटेन्सिटी कळते. तर मग ती कळू नये म्हणून शासनाने हे रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रम ठेवलेले असतात की जेणेकरून दरवर्षी जानेवारीमध्ये लोक नवीन नवीन संकल्प करतात. तर मग तसा आमचा शासनातर्फे हा एक संकल्प आहे. आमचं एकच उद्दिष्ट आहे, अपघात कमी व्हावेत, सगळ्यांनी सुरक्षित प्रवास करावा आणि सगळ्यांनी नियमांचं पालन करावं. कारण इतर देशात बघितलं तर तिथे नियमांचं पालन करतात म्हणून अपघातांची टक्केवारी खूप कमी आहे आपल्या देशाच्या तुलनेमध्ये. तुम्ही सांगितलं सर की आपल्या भारतामध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त मृत्यू एक फक्त रस्ता अपघातामुळे होतात. तर अपघात अनेकदा होतात आणि मग अपघात झाल्यानंतर आपण बघतो एखादा टू व्हीलर कुठेतरी कुठल्या गाडीला धडकून कोसळला आहे किंवा फोर व्हीलरचा ऍक्सिडेंट कुठेतरी झालेला आहे. मग अशा वेळेस फक्त बघ्यांची गर्दी असतं
आणि कोणी मधील पुढे येत नाही आणि मग मधील पुढे येत नाही त्यामागे अनेकांना असं वाटतं की आपल्याला मग पोलीस स्टेशनचे चक्कर मारावे लागणार का किंवा विविध समस्यांना आपल्याला समोर जावं लागेल का. बऱ्याचदा टाळाटाळ होतं आणि त्याच्यामुळे जे अपघातग्रस्त जे असतात त्यांना मदत केली जात नाही. तर इथे आपण काय सांगाल नेमकं सर? आता कसं असतं की आपण समाजामध्ये राहताना एक समाजाचा एक घटक म्हणून राहतो आणि एक सामाजिक बांधिलकी आपल्याला सगळ्यांनी जपणं गरजेचं आहे. आणि ती सामाजिक बांधिलकी म्हणजे अपघातग्रस्तांना मदत करणं. पूर्वीच्या काळी असं होतं की पोलीस चौकशीसाठी बोलवतात किंवा त्याला त्रास होतो. सध्या तसं असं काही राहिलेलं नाही, कारण उच्च न्यायालयाने एका GR द्वारे तसं घोषित केलेलं आहे की जो अपघातग्रस्तांना मदत करेल त्याला कुठल्याही चौकशीसाठी बोलवलं जाणार नाही किंवा कुठलाही त्रास होणार नाही. हा झाला एक भाग. दुसरा, अपघातग्रस्तांना मदत व्हावी म्हणून शासनातर्फे एक गुड समॅरिटन म्हणून एक योजना राबवली जाते. त्या गुड समॅरिटन योजनेमार्फत जो अपघातग्रस्तांना गोल्डन हॉवरमध्ये मदत करेल आणि त्या अपघातग्रस्ताचे प्राण वाचवेल त्याला सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. असं जिल्हा पातळीवर, तसंच राज्य पातळीवर, आणि राज्य पातळीवरून ज्याची निवड होईल तसं तो केंद्र पातळीवर त्याला सन्मानित करण्यात येतं. अशा शासनाच्या योजना आहेत. त्यामुळं लोकांनी याबाबत जागृत होणं गरजेचं आहे की जो कुणी अपघातग्रस्त झालाय त्याला तुम्ही मदत करा. सर्वप्रथम मग मदत कराल तर नक्की काय कराल, सर्वप्रथम काय कराल, तर जनरली आपल्याकडं एक नंबर दिलेला आहे 108चा ॲम्ब्युलन्सचा. सर्वप्रथम अपघातग्रस्त तिथे जर असेल तर त्याला प्रथमोपचार, ज्याला फर्स्ट एड म्हणतो आपण, की त्याला उचलून रस्त्याच्या बाजूला घ्या. काही रक्तस्राव वगैरे होत असेल तर तो बांधण्याचा प्रयत्न करा किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचं वाहन बाजूला करा रस्त्याच्या, कारण परत दुसरं वाहन येऊन परत मोठा अपघात होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, 108 नंबरला फोन करा त्वरित ॲम्ब्युलन्ससाठी. जी नियरेस्ट ॲम्ब्युलन्स असेल ती तात्काळ तिथे पोहोचून जाईल, कारण GPS लोकेशन बेस आहेत आज ॲम्ब्युलन्स. हार्डली काही ठराविक मिनिटांमध्ये त्या तिथे पोहोचू शकतील. त्याचबरोबर 112 नंबरला फोन करा. 112 म्हणजे पोलिसांचा तो मदत नियंत्रण कक्षाचा नंबर आहे. पोलिसांना कळवलं की पोलीस पण त्या अनुषंगाने थोडी तात्काळ मदत करण्याच्या अनुषंगाने थोडीशी वाटचाल करतील. आणि हे सगळं करत असताना जे नजीकचं हॉस्पिटल किंवा मग नजीक ग्रामीण रुग्णालय असेल, तुम्ही त्या ठिकाणी जरी नेलं तरी त्याच्यावरती प्रथमोपचार केले जातील आणि एखाद्याचे जीव वाचवू शकतात. असं मी स्वतः चेकिंग करत असताना मी 2-3 वेळा, म्हणजे मी युनिफॉर्म असून सुद्धा मला लोकांनी मदत नाही केली. म्हणजे उलट मला सांगितलं की नाही साहेब हलू नका, तो गेलाय म्हणून. आणि मी ज्यावेळेस त्याचे श्वास चालू आहे असं बघितलं त्यावेळेस मी माझ्या चालकाला घेऊन मी माझ्या स्कॉर्पिओ शासनाच्या वाहनामध्ये मी त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये भरती केलं. मला वाटतं घनवट साहेब, बरीच वेळ आपली चर्चा झालेली आहे आणि आम्हाला जो आपण एक अमूल्य वेळ दिला सर, तर त्याबद्दल मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपलं आभारी मानतो. तर मला असं वाटतं की आभार मानण्यापूर्वी मला थोडंसं तुम्ही जाता जाता काय आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? आता संदेश म्हणजे नियमांचं तर पालन करायचंच येते आपण, कारण असं म्हणूयात की आपण सर्व मिळून नियमांचं पालन करू आणि अपघात टाळूयात. हाच संकल्प, हाच संदेश राहील माझा या मुलाखतीच्या अनुषंगाने. ह्याच व्यतिरिक्त एक जो आजकाल मुद्दा जो जास्त बघण्यात येतो तो म्हणजे समृद्धीवर होणारे अपघात. तर समृद्धीवर जे अपघात होतात त्यामध्ये प्रमाण रात्रीच्या वेळेचं जास्त आहे. जे मागाशी मी रात्रीच्या वेळेचा उल्लेख केला की झोप लागते तुम्हाला, आणि ह्या झोप लागण्याचं तिथं दुसरं एक कारण असं आहे की तुम्ही सलग रस्ता असतो त्यामुळे तिथं रोड हिप्नॉसिस नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे रोड हिप्नॉसिस म्हणजे थोडक्यात तुम्हाला संमोहित केलं जातं. असं एक ठराविक चित्र सारखं तुमच्या डोळ्यासमोर असल्यामुळं तुम्हाला ते चित्र कंटिन्युअस संमोहित होऊन जातं आणि तुम्हाला झोप लागून जाते. हालाकी तुमचे डोळे उघडे असतात पण तुम्ही झोपलेले असतात. आज त्याला संमोहित म्हणतो आपण. शेजारच्याला वाटतं की नाही चालक एकदम जागा आहे आणि व्यवस्थित गाडी चालवतो, पण अचानक असं होतं आणि अपघात होतात. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे, जे मगाशी मी सांगितलं की रात्री चालवताना 2 तासांनी दर तासांनी कंपल्सरी गाडी थांबवायची, खाली उतरायचं, कारण कंटिन्युअस बसल्याने शरीरातला रक्ताभिसरण प्रवाह सुद्धा थांबलेला असतो. हे पण त्याला एक कारण आहे. जसं सांगितलं जेवल्यानंतर रक्ताभिसरण पूर्ण पचनाकडे जातं, ते दुसरं कारण. तिसरं की कंटिन्युअस चालल्यामुळे सुद्धा कंटाळा येतो, कारण गिअर चेंज करत नाही, बॉडी मुवमेंट होत नाहीत आपल्या. तर हे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, 2 तासांनी थांबायचं, खाली उतरायचं, रक्ताभिसरण वर खाली होईल, पाणी प्यायचंय. त्याच्यानंतर जर शक्य असेल तर कॉफीचे जे चॉकलेट असतात ते कॉफीचे चॉकलेट्स तुम्ही त्या गाडीच्या इथं ठेवायचेत आणि 2 तासांनी वगैरे तुम्हाला वाटलं तर ते खायचेत. त्याचं कारण असं, कॉफीमध्ये जे कॅफेन असतं त्याने आपण थोडेसे जागरूक राहतो, म्हणजे झोप आपल्याला येत नाही. हे छोटे छोटे उपाय आपण करू शकतो. म्हणजे आता
अपघातामध्ये जर बघितलं तर मागून जाऊन धडक होणारे वाहनं जास्त आहेत समृद्धीवरती. मग आता असं का होतं? जसं सांगितलं संमोहितमुळे होतं. प्लस ज्या व्यक्तीची गाडी बंद पडली ते रस्त्याच्या मध्येच बंद करतात. मग त्यांनी रस्त्याच्या कडेला घेणं गरजेचं आहे. नसेल तर गाडी बंद पडल्यानंतर गाडीच्या मागे 200 मीटर अंतरावरती तो लाल त्रिकोण जो दिलेला असतो आपल्याला तो लावणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं कारमध्ये दिलेला असतो तो त्रिकोण, पण मला नाही वाटत कुठल्या कार चालकाने आजपर्यंत तो त्रिकोण पाठीमागे 200 मीटर लावलाय. ते तसंच पडलेला असतो डिक्कीत. ट्रक चालकांच्या बाबतीत म्हणाल तर ते त्रिकोण काढतात आणि त्या बोनेटच्या पुढच्या बाजूला तो चिपकून देतात. पण तो अपघात ज्यावेळेस एखादं वाहन बंद पडतं रस्त्यावर त्यावेळेस मागून येणाऱ्या वाहनाला त्याची माहिती मिळावी याच्यासाठी तो त्रिकोण आहे. त्यामुळे तो त्रिकोण तिथे त्यांनी ठेवणं अपेक्षित आहे. आता मागच्या काही महिन्यांपूर्वी जी बस जळून अपघात झाला, तर ह्या अनुषंगाने मला हे सांगायचंय की आज स्लीपर बसमधून बऱ्यापैकी प्रवासी करतात. सगळे बसेस ह्या रात्री चालतात आणि रात्री प्रवास चालत असताना आपण झोपेत असतो आणि ज्या बसचा अपघात झाला आणि ज्या बसला आग लागली आणि आगीमध्ये होरपळून बऱ्याच जणांचा मृत्युमुखी पडला कारण त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग माहीत नव्हता. तर मी या ठिकाणी स्लीपर बसेसचं बाहेर पडण्याच्या मार्गाबाबत असं सांगेल की जर कधी अपघात झालाच तर एक तर ड्रायव्हरच्या बाजूने आपण उतरू शकतो, जिथे ड्रायव्हर उतरतो तिथे. एक आपण जिथून चढलो तिथेच उतरणार आपण, म्हणजे क्लीनरच्या बाजूने. ही झाली दुसरी बाजू. तिसरी बाजू बसच्या एकदम छताच्या साईडला हॅचेस असतात. हॅचेस म्हणजे असे ओपन करणारे 2 ओपनिंग असतात, एक पुढच्या बाजूला आणि एक मागच्या बाजूला. तर त्या ओपनिंगला आपण थोडंसं पुश करून ढकलून त्या हॅचेसद्वारे सुद्धा आपण बाहेर पडू शकतो. प्लस सगळ्या काचा हे इमर्जन्सी एक्झिट म्हणून असं लिहिलेलं असतं बसेसच्या काचेवरती. त्या काचेच्या तिथे एक हॅमर पण लावलेली असते. ते हॅमरने काच तोडून आपण काचेद्वारे सुद्धा बाहेर पडू शकतो. आणि तेच एकदम स्ट्रेट मागच्या बाजूला तिथे एक इमर्जन्सी डोअर असतो, तो सुद्धा उघडून आपण बाहेर पडू शकतो. म्हणजे ॲट ए टाइम विचार केला तर ड्रायव्हरच्या बाजूनी, क्लीनरच्या बाजूनी, एकदम स्ट्रेट मागच्या बाजूनी, प्लस 2 हॅचेसमधून आणि प्लस काचा तोडून काचेमधून. मग आता बऱ्याच वेळा असं होतं की काच तोडायला हॅमर नसते. मग अशा वेळेस फायर एक्स्टिंग्विशर प्रत्येक बसमध्ये पुढच्या बाजूला 5 किलोचं एक आणि मागच्या बाजूला एक 5 किलोचं असे 2 फायर एक्स्टिंग्विशरचे डबे असतात. त्याचा वापर करायचा आग विझवण्यासाठी. जर आग लागलीच आहे कदाचित तर नाहीच तर त्याच्या खालच्या ह्यानी आपण काचेला हॅमर करून काच तोडू शकतो. आता काच तोडतानाही प्रामुख्याने बऱ्याच वेळा असं होतं की काचेचं जर मध्यभागी मारलं तर ती काच तुटत नाही लवकर, कारण ती मध्यभागी ही काच टणक असते, तिचे कोपरे वीक असतात. मग ती मारताना, हातोडी मारताना किंवा ते फायर एक्स्टिंग्विशरचं तो हे मारताना म्हणजे काचेवर प्रहार करताना आपण नेहमी काचेच्या कोपऱ्याला मारायचं, म्हणजे ती पटकन तुटते. त्यामुळे हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं बसेसमधून प्रवास करताना सगळ्यांनी ही पण काळजी घ्यायची, अशा पद्धतीने बसमधून बाहेर पडायचं आहे, म्हणजे जेणेकरून भविष्यात असे बस अपघात होऊन किंवा जळून त्यामध्ये मृत्युमुखी पडू नये लोकांनी. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेल की सर्वांनी रस्ता वाहतुकीचे नियम पाळायचेत आणि सर्वांनी अपघात टाळायचेत, एवढंच मी विनंती करेल. खूप धन्यवाद सर, आपला आकाशवाणीला आपला मूल्य वेळ दिल्याबद्दल आणि आमच्या सर्व श्रोत्यांना सजग केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला.